पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय पातळीवर मोठी खांदेपालट करण्यात आली असून एकूण 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले। या बदल्यांमुळे शहरातील 7 पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळाले असून विविध शाखांमधील अधिकाऱ्यांनाही नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत। गुरुवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर या बदल्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे। शहरातील विजापूर नाका, सलगर वस्ती आणि सदर बाजार MIDC जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होणे तसेच काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर हे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले। त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयातील विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही नव्या ठिकाणी संधी देत कार्यक्षमतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या बदल्यानुसार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी अजित लकडे, विजापूर नाका इथं सुहास चव्हाण, MIDC इथं भाऊसाहेब बिराजदार, जेल रोड इथं उदयसिंह पाटील, सलगर वस्ती इथं श्रीशैल गजा, फौजदार चावडी इथं महादेव राऊत आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात सूरज मुलानी यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेत दादा गायकवाड, दक्षिण वाहतूक शाखेत विजय खोमने, सायबर पोलीस ठाण्यात भालचंद्र ढवळे, विशेष शाखेत उमाकांत शिंदे, महिला सुरक्षा कक्षात आसिफ राजा शेख, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात स्नेहर मेहतर तसेच वेलफेअर विभागात वैष्णवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जेल रोड पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, MIDC इथं संगीता पाटील, सदर बाजार इथं रवींद्रनाथ भंडारे आणि फौजदार चावडी इथं विकास देशमुख यांची दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.